नमस्कार शेतकरी बांधवांनो. तुम्ही जो हरभरा बघताय तो आहे आपला गावठी एका साईडला चुलत्यांचा हरभरा आहे. ज्यांनी 23 तारखेनंतर पाऊस उघडला होता. त्याच्यानंतर जशी वावराला उपसा झाली होती, म्हणजेच वावराची भुसभुशीत माती होऊन एकदम ओल होती ना, त्या ओलीमध्ये त्यांनी पेरला होता. त्याच्या बाजूलाच आपला थोडासा लवकर पेरेला आहे. आपल्या याला 30 ते 32 दिवस झालेले आहे. शेतकरी बांधवांनो, उत्कृष्ट गावठी बियाणे जर तुम्ही वापरले ना, चवीला पण खूप भारी आणि आयुष्य खूप वाढवते शेतकरी बांधवांनो. त्याच्यामुळे गावठी बियाण्याकडे अवश्य वळा. मी कोणत्याही प्रकारची स्पॉन्सरशिप करीत नाही. आपण फक्त आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी आणि आपलं जीवन जास्त जगण्यासाठी गावठी बियाण्याचा वापर करून आपलं आयुष्य वाढवण्यासाठी आपल्या अशाच कंटेंटचे व्हिडिओ बनवत असतो. तर या प्रकारे तुम्ही गावठी बियाण्याची पेरून किंवा लागवड करून तुम्ही योग्य उत्पन्न घेऊ शकतात एका एकरामध्ये. तर चला बघूया या व्हिडिओमध्ये कसं उत्पन्न घ्यायचं आहे आणि किती उत्पन्न होऊ शकतं आपल्याला याच्यामधून. तर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. या ठिकाणी तुम्ही छोटासा हरभरा बघू शकता. एकदम त्याच्यावरती लव किती छान आणि आकर्षण वाटते. आता आपल्याला काय करायचं आहे, सोयाबीन किंवा बाजरी ज्यावेळेस आपण काढतो ना, पावसाळ्यातली पिके, त्याच्यानंतर आपल्याला शेतकरी बांधवांनो या ठिकाणी रोटावेटर मारून मस्त वावर पोकळ करायचे आहे. जसा पाऊस असेल किंवा वल झालेली असेल किंवा तुम्ही पाणी भरणार असेल तर तुम्ही करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं शेतकरी बांधवांनो, हरभरा पेरायचा आहे. हरभरा हा तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी किती अंतर आहे. आणि दुसऱ्या साईडला आमचा वैयक्तिक हरभरा आहे शेतकरी बांधवांनो. याच्यामध्ये खूप दाट आणि हा 30 ते 32 दिवसात झालेला आहे. साईडला तो आहे 15-16 दिवसाचा. आणि यांनी एका पाबरी आडे एक पाबर सोडलेले आहे. पण आपला जवळ थोडासा दाट झालेला आहे. पण त्यांना सरासरी जर अंदाज काढला तर त्यांना उत्पन्न जास्त होण्याची शक्यता जास्त आहे. कारण की ज्या झाडामध्ये अंतर आणि उष्णता म्हणजे ऊन जर त्यांना चांगलं भेटलं तर त्याचा फुटवा चांगला होतो. हरभऱ्याला घट्टे पण भरपूर चांगले लागतात या ठिकाणी. असं शास्त्र असतं ते भरपूर अशा प्रमाणात. तर शेतकरी बांधवांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकतात पूर्णपणे हरभरा एकदम आकर्षण आणि गुणवंतवान आणि गावठी बियाण्याकडे वळले पाहिजे. आणि गावठी ह्या म्हणजे डिमांड कधीच मार्केटमध्ये कमी होत नसते याची. तर याचं आपल्याला पेरणी किंवा लागवड करायची आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला जितके होईल तितके कमी पाणी भरण्याचा प्रयत्न करायचा आहे शेतकरी बांधवांनो. जेवढे तुम्ही पाणी कमी भरशाल तेवढे चांगलेच. या ठिकाणी बघू शकता ते अर्ध्या झाडाला आपल्याला फुले पण दिसायला लागलेली आहे. आणि एकदम लव त्याच्यातली गुणवंता, आकर्षणता, त्याची शायनिंग आपल्याला एकदम आकर्षण करते त्याच्याकडे. अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. जेवढे पाणी कमी भरशाल तेवढाच फायदा होणार आहे या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर तुम्ही फक्त हरभऱ्याला थंडीच्या दिवसामध्ये 1 ते 2 पाण्याचा वापर करा. जितके तुम्ही जास्त पाणी भरशाल तितके तुमचे झाडे हाईटनं वाढेल, त्याला फुले भरपूर येईल, पण आतमध्ये फळाची संख्या म्हणजे कमी लागेल. त्याला गट्टे असो किंवा त्या तुमच्या भाषेकडे काय आणतात त्याच्यानुसार ते कमी लागेल. आणि ज्यावेळेस तुम्ही गावठीला कमी पाणी भरशाल त्याच्यात उत्पन्न कमी होतं, पण प्रभावी आणि आपल्याला एका म्हणजे 40 गुंठ्यामध्ये म्हणजे एका एकरमध्ये आपल्याला 4 ते 4.5 किंवा 6 पोत्यापर्यंत किंवा गोणेपर्यंत ॲव्हरेज मिळून जातं. हे सरासरी अंदाज सांगितलेला आहे आमच्या इकडचा. कारण की ही मुरमाड आणि कोरडवाहू जमिनीवरती वरदानकारक ठरलेले गावठी बियाणे आहे शेतकरी बांधवांनो. त्याच्यासाठी हे बियाणे तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आपली थोडीशी क्वालिटीला कमी असू शकते, पण गुणवत्ता क्वांटिटी कंटिन्यू द्यायची आमची प्रयत्न चालू आहे शेतकरी बांधवांसाठी. यशोगाथा आपण शूट करण्याच्या प्रयत्नात आहोत. कारण की शेतकऱ्यांना खूप गरजेच्या व्हिडिओ मिळत नाही. त्या व्हिडिओसाठी मी प्रयत्न करू राहिलेलो आहे. तुमचा सपोर्ट असला पाहिजे. आणि खतांमध्ये तुम्ही 10-26 किंवा 24-24 खतांचा वापर करू शकतात किंवा गांडूळ खत, शेणखत, कोंबड खत यांचा पण वापर करू शकता. तुमच्याकडे पैसे असेल तसे तुम्ही याचा वापर करू शकता शेतकरी बांधव. याच्यात कोणत्याही प्रकारचे खत नाही टाकले तरी याला फळे येतात, म्हणजे घट्टे येतात, हरभरा येतो, पण ॲव्हरेजला कमी होतो. पाण्याची टंचाई असेल तरीही कोरडवाहू जमीन, थंडीच्या वातावरणामध्ये ज्वारी आणि हरभरा हे निसर्गाने देईल एक अशी पिके आहे जे वरदान म्हणू शकतो आपणही आपल्यासाठी. ज्या ठिकाणी पाऊस नाही पडत त्या ठिकाणी हे पिके जोमात येतात. मिळूया शेतकरी बांधवांना पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद. शेअर करा.